Hello, my dear friends and my dear students. Welcome to our YouTube channel Go For It. Today, we will continue the rest part of the remaining activities from my English book 5 and below the lesson The Little Red Hen. मित्रांनो आणि मुलांनो, तुमचे सगळ्यांचे आपल्या YouTube चॅनल गो फॉर इटमध्ये स्वागत आहे. इयत्ता 5वीच्या द लिटल रेड हेन या पाठाखालील राहिलेल्या ॲक्टिव्हिटींबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. इन द लास्ट पिरियड वी हॅव completed the second activity where we gave numbers to the pictures to rearrange them in proper order. Then we were halfway through to the third activity. मागील तासामध्ये आपण दुसरी कृती पूर्ण समजून घेतली होती, ज्यामध्ये चित्रांना योग्य नंबर देऊन ते योग्य क्रमाने लावले आणि त्यांचे वर्णन देखील केले. आता या ॲक्टिव्हिटीचा पहिला भाग आपण पूर्ण केला होता. यू मस्ट रिमेंबर मिस्टर क्लीन, मिस्टर नॉकर, मनीषा, मनीष, डॉली, मिस्टर अँड मिसेस इंजिनियर अँड शेरू वॉज देअर इन दॅट सेक्शन अँड हाऊ वी थॉट अबाउट व्हॉट विल हॅपन. या सगळ्यांबाबत आपण चर्चा केली होती. हे सर्व पात्र त्या सेक्शनमध्ये होते आणि पुढे काय होईल याबद्दलचं आपण चर्चा करून उत्तरे शोधली होती. आता हा पुढचा भाग देखील तसाच आहे. दिस इज सिमिलर टू द फर्स्ट वन, ओनली सिच्युएशन इज डिफरंट. फक्त या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती थोडीशी वेगळी आहे. आणि दीज आर द सिच्युएशन्स वेअर वी गो थ्रू इन आवर डे टू डे लाईफ. या ठिकाणी ज्या सिच्युएशन्स दिलेल्या असतात, ज्या परिस्थिती दिलेल्या असतात, त्या परिस्थितींमधून आपण दररोज जात असतो. या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतात. दे आर रिलेटेड टू आवर लाईफ. या परिस्थिती म्हणजे आपल्या जीवनाशी संबंधित अशा असतात आणि त्याच आपल्याला अभ्यासासाठी पुस्तकामध्ये असतात. सो व्हॉट इज द सिच्युएशन हिअर गिवन. कोणती सिच्युएशन या ठिकाणी दिलेली आहे ते आता आपण पाहूया. लेट्स गो फॉर इट. हिअर इज द सिच्युएशन गिवन. कॅन यू रीड इट. इट इज अबाउट टू रेन. म्हणजे आता पाऊस येण्याच्या बेतात आहे किंवा पाऊस येण्याची शक्यता आहे. व्हॉट विल दे डू. हे काय करतील. आता हे म्हणजे कोण, तर या ठिकाणी तुम्ही पाहताय 4 चित्र दिलेले आहेत आणि या चित्रांमध्ये ज्या व्यक्ती आहेत किंवा जे ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, ते पाऊस येण्याची शक्यता असताना काय करतील याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सो लेट्स वी हॅव टू रिमाइंड द क्वेश्चन फर्स्ट, दॅट इन्स्ट्रक्शन फर्स्ट. व्हॉट वॉज द इन्स्ट्रक्शन. लुक ॲट द पिक्चर, रीड व्हॉट इट शोज अँड से व्हॉट विल हॅपन. म्हणजे आपल्याला सूचनेमध्ये असं सांगितलेलं होतं की चित्र पहा, वर्णन वाचा आणि मग आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. सो if we think of the first picture, what do we see. Here is the first picture. मग आपल्याला आता हे चित्र अगोदर पाहायचं आहे आणि चित्र पाहिल्यानंतर या चित्राबद्दलची जी माहिती दिलेली आहे ती आपण वाचूया. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल. सुनील शाळेला जाण्यासाठी तयार होत आहे. अँड सिच्युएशन इज इट इज अबाउट टू रेन. आणि पाऊस येण्याची शक्यता आहे. व्हॉट विल दे डू. आता या ठिकाणी देच्या ऐवजी काय, सुनील. व्हॉट विल सुनील डू. मग काय करेल सुनील यावेळी. पाऊस येण्याची शक्यता आहे, तो शाळा बुडवेल का, शाळेत जाणार नाही का, त्याला कारण भेटलं आहे का शाळा बुडवण्यासाठी. नो, नॉट ॲट ऑल. ही इज व्हेरी क्लेवर स्टुडंट अँड सिन्सिअर स्टुडंट ॲज लाईक यू. तो तुमच्यासारखाच हुशार आणि समंजस मुलगा आहे. ही विल नॉट बंक द स्कूल. इन्स्टेड यू कॅन सी हिअर देअर इज अ रेनकोट. राईट. त्याऐवजी तुम्हाला या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये हा रेनकोट दिसतो आहे. सो वी कॅन से दॅट सुनील विल कॅरी हिज रेनकोट ऑर ॲन अम्ब्रेला विथ हिम टू द स्कूल. अशा रीतीने तो या ठिकाणी असलेला रेनकोट घालेल किंवा छत्री बरोबर घेऊन तो शाळेला जाईल. ओके.
Now let's move to the second picture. And now look at the picture and then we will read what the picture is showing. या पिक्चरमध्ये काय दाखवलं आहे, या चित्रामध्ये काय दाखवलं आहे हे आता आपण वाचूया. Here it is. दाजी is going to water the plants. म्हणजे हे जे आजोबा दिसत आहेत यांना दाजी म्हटलं आहे आणि हे दाजी गोईंग टू वॉटर द प्लांट्स. प्लांट्स म्हणजे रोपं आणि ते काय करणार आहेत, वॉटर द प्लांट्स म्हणजे त्यांना त्या रोपांना त्या झाडांना पाणी देणार आहेत. नाव अगेन दॅट सिच्युएशन वी हॅव टू कन्सिडर. इट इज अबाउट टू रेन. परत एकदा आता विचार करा की पाऊस येण्याची शक्यता आहे आणि आता हे दाजी आजोबा झाडांना पाणी देण्यासाठी चाललेले आहेत. व्हॉट विल दाजी डू? नाव हिअर वी हॅव टू रिप्लेस दिस वर्ड विथ दाजी. व्हॉट विल दाजी डू? कॅन यू गेस? Yes, look at his face. He is looking at the sky and he has also understood that it is about to rain. त्यांच्यासुद्धा लक्षात आलं आहे की आता पाऊस येण्याची शक्यता आहे. So now, yes, you are right. He will change his mind. He will not water the plants as the rain is about to rain. Then there is no need to water the plants separately. And why waste water? असाच ते विचार करणार की आता पाणी देण्याची गरज नाही कारण पाऊस ऑलरेडी येणार आहे आणि शिवाय पाणी वाया नाही घातलं पाहिजे. कारण एव्हरीवेअर वी आर लिसनिंग दॅट सेव्ह वॉटर सेव्ह अर्थ. पाणी वाचवा, जीवन वाचवा, पृथ्वी वाचवा, अशा अनेक घोषणा आपण इकडे तिकडे वाचत असतो, ऐकत असतो आणि त्याप्रमाणे प्रबोधन समाजामध्ये जे चालू आहे हे आपण पाहतो. आणि आपण देखील एक सुजाण नागरिक असल्यामुळे पाणी वाया घालवणं हे आपल्यालाही शोभत नाही. आणि हे दाजी आजोबा तर वयस्कर आहेत. सो ही विल नॉट वेस्ट एनी मोर वॉटर अँड ही विल नॉट वॉटर द प्लांट्स बिकॉज द रेन इज अबाउट टू कम अँड द प्लांट्स विल गेट वॉटर. द प्लांट्स विल गेट वॉटर्ड बाय द रेन ऑटोमॅटिकली. So let's move to the third picture. Vanita Kaku has put the clothes on the clothesline to dry. म्हणजे this woman is वनिता काकू. या वनिता काकू ज्या आहेत त्यांनी हॅज पुट द क्लोथ्स कपडे ठेवले आहेत. कुठे ठेवले आहेत? ऑन द क्लोथ्सलाईन. क्लोथ्सलाईन म्हणजे काय? दोरी. कोणती दोरी? कपडे वाळवण्याची, कपडे टाकण्याची दोरी. टू ड्राय. कशासाठी टाकलेले आहेत? ड्राय होण्यासाठी. ड्राय म्हणजे काय? सुकण्यासाठी, कोरडे होण्यासाठी, वाळण्यासाठी. तर या ज्या वनिता काकू आहेत त्यांनी या कपडे वाळवण्याच्या दोरीवर कपडे टाकलेले आहेत सुकण्यासाठी. अँड अगेन think about this situation. It is about to rain. She is also looking at the sky and she is also get an idea about rain. So what will she do? What will Vanita Kaku do? Here will be Vanita Kaku, right? So can you think what she should do? Can you tell me? Yes, of course. Vanita Kaku will remove the clothes from this clothesline. Right? आता हे कपडे जे सुकायला टाकलेले आहेत, पाऊस जर येणार असेल तर ते दोरीवर ठेवण्यात काहीच पॉईंट नाही. म्हणून वनिता काकू काय करतील? ते सर्व कपडे तिथून काढतील आणि घरामध्ये घेऊन जातील. ओके, इट्स टाईम नाव टू मूव टू द फोर्थ पिक्चर, दॅट इज लास्ट पिक्चर. Here it is. There is a cow and she is in the field. Let's read about this picture. या चित्राबद्दलची माहिती काय दिली आहे? सुंदरा is grazing. सुंदरा, that means the name of this cow is सुंदरा. आणि सुंदरा काय करते? ग्रेझिंग. ग्रेझिंग म्हणजे चरणे. ग्रेज म्हणजे चरणे आणि ग्रेझिंग म्हणजे ING. ING प्रत्यय असला की ती क्रिया चालू आहे.
मग सुंदरा इज ग्रेझिंग म्हणजे सुंदरा चरत आहे. सो थिंक ऑफ द सिच्युएशन. इट इज अबाउट टू रेन. व्हॉट विल सुंदरा डू? काय करेल सुंदरा? आता पाऊस येण्याची शक्यता आहे. नाव वी कॅन से इन बोथ वेज, बिकॉज मोस्टली वी कॅन सी दॅट द ॲनिमल्स डोंट स्टॉप ग्रेझिंग व्हाईल रेनिंग. ओके, अनेक वेळा आपण पाहतो की प्राणी हे चरत असताना पाऊस जर आला तरीही ते बराच वेळ चरतच राहतात. पाऊस जर नाहीच थांबला तर मात्र ते आडोशाला जाण्याचा प्रयत्न करतात. सो वी कॅन से सुंदरा विल कीप ग्रेझिंग. ओके, दिस विल द फर्स्ट ऑप्शन. अँड इन सेकंड ऑप्शन वी कॅन राईट दॅट सुंदरा विल स्टॉप ग्रेझिंग अँड फाइंड अ शेल्टर और गो इन हर काउशेड. सुंदरा काय करेल? पाऊस येणार म्हटल्यानंतर, पाऊस येतोय म्हटल्यानंतर ती चरणं थांबवेल आणि आडोशाला जाईल, एखादा आसरा शोधेल किंवा ती तिच्या काउशेडमध्ये जाईल. सो धिस वे वी हॅव टॉक्ड अबाउट दिस सिच्युएशन दॅट इट इज अबाउट टू रेन अँड व्हॉट दीज कॅरेक्टर्स विल डू ॲज दे आर ऑलरेडी डुईंग समथिंग. ते अगोदरच काही कार्य करत आहेत, काही काम करत आहेत किंवा काही काम करणार आहेत आणि अशावेळी पाऊस येण्याची शक्यता असल्यावर ते काय करतील याबद्दल आपण छानपैकी चर्चा केलेली आहे. नाव इट्स टाईम टू मूव टू द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, दॅट इज नंबर 4. लेट्स रीड इट नीटली अँड अंडरस्टँड इट क्लिअरली. हिअर इट इज. से what the people and animals in the picture are doing and then answer the question. चित्रातील माणसे व प्राणी काय करत आहेत ते सांगा व नंतर प्रश्नाचे उत्तर द्या. सो तुमच्या लक्षात आलंच असेल की या ठिकाणी अगोदर आपल्याला काय करायचं आहे? या चित्रामध्ये जे पीपल आहेत, लोक आहेत आणि ॲनिमल्स आहेत, प्राणी आहेत, ते काय करत आहेत याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. वी हॅव टू डिस्कस व्हॉट द पीपल अँड ॲनिमल्स इन दिस पिक्चर, इन दीज पिक्चर्स आर डुईंग. आणि मग नंतर आन्सर द क्वेश्चन, म्हणजे या चित्राशी संबंधित असलेला जो प्रश्न दिलेला आहे. देर आर 4 पिक्चर्स इन दिस ॲक्टिव्हिटी अँड त्या 4ही चित्रांच्या संबंधित असलेला प्रश्न जो आहे तो वाचायचा आहे आणि त्यानुसार त्या चित्रामध्ये पाहून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. हिअर इन दिस ॲक्टिव्हिटी फॉर एव्हरी पिक्चर द सिच्युएशन इज गिव्हन डिफरंटली. देअर इज अ डिफरंट सिच्युएशन फॉर ईच अँड एव्हरी पिक्चर. फर्स्ट वी हॅव टू रीड दॅट सिच्युएशन. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रत्येक चित्रासाठी वेगळी सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर आपल्याला अगोदर ती सिच्युएशन वाचावी लागेल. याच्या अगोदरच्या भागामध्ये आपण काय पाहिलं? ही जी 4 चित्रं आपण आत्ता सुनील, दाजी, वनिता काकू आणि सुंदरा गाय यांच्या बाबतीत काय होतं? द सिच्युएशन वॉज द सेम. एकच सिच्युएशन होती आणि त्या एकाच सिच्युएशनमध्ये ते 4 जण काय करतील असा प्रश्न होता. नाव हिअर देर आर 4 पिक्चर्स अगेन अँड देर इज डिफरंट सिच्युएशन फॉर ईच पिक्चर. आता या ठिकाणी सुद्धा 4 चित्र आहेत, परंतु 4 चित्रांसाठी प्रत्येकासाठी वेगळी सिच्युएशन आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपल्याला अगोदर ती सिच्युएशन वाचावी लागेल, तेव्हा आपल्याला समजेल की काय करायचं आहे. सो द फर्स्ट पिक्चर हिअर इट इज. वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट दिस वन. सिच्युएशन इज सुभान इज टेकिंग गुआवाज टू द मार्केट. म्हणजे सुभान नावाचा मनुष्य. देअर इज वन मॅन, हिअर इट इज. सो दिस इज सुभान. व्हॉट इज ही डुईंग? ही इज टेकिंग guavas to the market. You can see there are guavas on his head. तर या टोपलीमध्ये तो पेरू घेऊन चाललेला आहे आणि कोठे घेऊन चाललेला आहे? मार्केट. हाऊ मेनी पीपल अँड what animals are there in this picture? We can see this Subhan is there and a girl is there, 2 people, a buffalo, a parrot and a monkey. So 3 animals and 2 peoples are there. And what are they doing? Subhan is going to the market. This girl is riding a bicycle
The buffalo is standing by the road. A parrot is flying in the sky. अँड द मंकी इज सिटिंग ऑन द ब्रांच ऑफ अ ट्री. तर हे 5 जण काय करतायत हे आपण आता पाहिलं. सुभान पेरू घेऊन मार्केटमध्ये चालला आहे. मुलगी सायकल खेळत आहे. म्हैस रस्त्याच्या बाजूला उभी आहे. पोपट आकाशामध्ये उडत आहे आणि माकड हे झाडावरती एका फांदीवर बसलेलं आहे. सो व्हॉट इज द क्वेश्चन? हू टूक द ग्वावाज? सी, there are 4 options given. Here are they: 1, 2, 3, 4, and we have to find out the answer from these 4 options. या 4 पर्यायातून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. So here you will see there is a monkey, a girl, a buffalo and a parrot. But if you observe neatly and carefully, these 3 characters are not showing any interest in the guavas, but this monkey is looking continuously at the guavas, and in the option also we can see that there is something in his mouth, right? Can you see it? That means he has taken guavas. So the answer is the monkey took the guavas, right? This way we have to complete the rest of the pictures. Let's think about the second picture. What is the situation here? Champa is selling flowers at the bus stop. ही चंपा काय करते? बस स्टॉपवरती. सेलिंग म्हणजे विकते. काय विकते? फ्लावर्स, फुले. चंपा नावाची ही स्त्री बस स्टॉपवरती फुले विकत आहे. सो वी कॅन सी, इफ वी लुक ॲट द पिक्चर, दिस इज चंपा बिकॉज देर इज अ बास्केट इन हर हँड्स अँड देर आर फ्लावर्स इन दॅट बास्केट. सो दिस इज चंपा अँड दीज ऑल पीपल आर waiting for the bus at the bus stop. So this is the situation. And now let's go to the question. What is it? It is given here. Let's read the question. Who bought the flowers? Bought म्हणजे काय? विकत घेतले. आता it is also a past tense of this word. buy, buy म्हणजे विकत घेणे आणि बॉट म्हणजे विकत घेतले. सो हू बॉट द फ्लावर्स? कोणी हे फ्लावर्स विकत घेतले? नाव लुक ॲट द ऑप्शन्स वन्स अगेन. हियर आर दोज ऑप्शन्स अँड वी हॅव टू फाइंड आउट द आन्सर फ्रॉम दीज ऑप्शन्स. येस, द सेकंड ऑप्शन. इफ यू ऑब्झर्व द सेकंड ऑप्शन नीटली, you will find there are flowers in the hair of this old woman, right? That means who bought the flowers? The old woman bought the flowers. Now let's move to the third picture and see what is the situation there. Sonu and Monu are busy watching TV. सोनू आणि मोनू हे दोघंजण टी व्ही वॉच करण्यामध्ये म्हणजे टी व्ही पाहण्यामध्ये बिझी म्हणजे व्यस्त आहेत, दंग आहेत. सो हियर इट मे बी सोनू अँड इट मे बी मोनू, और दिस मे बी सोनू और दिस मे बी मोनू. यांची नावं सोनू आणि मोनू या दोन्हीपैकी काहीतरी आहेत. ओके, नाव लेट्स मूव फॉरवर्ड. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर देअर इन दिस पिक्चर? Yes, there is a dog. It is sleeping here near the sofa, and there is one more character, that is cat, right? Okay, this is the situation and we have to think about the question now. The question is below the picture. Here it is. Who drank the milk? So in this picture, if you see carefully, that there is a kitchen here inside and a pot is kept there and there is a milk in that pot. So
द क्वेश्चन इज हू ड्रँक द मिल्क. हे दूध कोणी पिले असा हा प्रश्न आहे. देन गो थ्रू द ऑप्शन्स वन्स अगेन. अ डॉगी और अ कैट और सोनू और मोनू. हू मे ड्रँक द मिल्क. कोण दूध पिलं असेल. नाव लुक ॲट द फेस एक्सप्रेशन्स ऑफ ईच ऑप्शन. प्रत्येकाचे चेहरे जर आपण पाहिले, त्या चेहऱ्यांवरचे हावभाव जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की लुक ॲट दिस कॅट, शी इज स्टेअरिंग ॲट द मिल्क. अँड इन दिस पिक्चर, इन दिस ऑप्शन, शी इज फीलिंग व्हेरी हॅपी अँड सॅटिस्फाईड. या ठिकाणी आपण या मांजरीकडे जर पाहिलं तर ती टक लावून इकडे आतमध्ये असलेल्या दुधाकडे तिचं लक्ष आहे आणि या पर्यायांमध्ये सुद्धा ती आपल्याला आनंदी आणि समाधानी दिसत आहे. डोळे मिटून ती अगदी आपल्या जिभल्या चाटत आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट द कॅट ड्रँक द मिल्क. ओके, गॉट इट. नाउ लेट्स मूव टू द लास्ट पिक्चर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग. म्हणजे मगन आणि त्याचा माळी, गार्डनर म्हणजे कोण, माळी, आर लुकिंग फॉर ही एक फ्रेज आहे अतिशय सुंदर अशी. त्याचा अर्थ आहे चा शोध घेणे. सो मगन आणि त्यांचा माळी काय करत आहेत, शोध घेत आहेत. कशाचा शोध घेत आहेत, मगन्स रिंग, मगनच्या रिंगचा म्हणजेच अंगठीचा. सो इफ वी लुक ॲट द पिक्चर वी कॅन easily identify that this may be Magan, this is gardener. Okay, these two people are here in this picture and both are looking for the ring. Now are there any animals in this picture? या चित्रामध्ये काही दुसरे पात्र आहेत का, दुसरे प्राणी वगैरे आहेत का? Yes, there are. Here you can see a crow is sitting on the roof of the house and there are fishes in the fountain or in the water. Okay, so let's move to the question related to this picture. चला तर मग आता आपण यातला प्रश्न पाहूया, या चित्राशी संबंधित असलेला प्रश्न. हिअर इट इज, हू फाउंड द रिंग. आता या चित्रामध्ये जी रिंग हरवलेली आहे मगनची, ती कोणाला सापडली असा हा प्रश्न आहे. सो ऑब्झर्व द ऑप्शन्स केअरफुली. Did you find the answer? Yes, again it's second option, and here in this option you can see there is a crow who is holding the ring in its beak. Here it's beak, right? Can you see it? त्याच्या चोचीमध्ये अंगठी आपल्याला दिसते. That means who found the ring? The crow found the ring. So now it's time to talk about the last activity, that is activity number 5. What is there? Use the pictures to frame other questions beginning with who. At least 5. चित्रांच्या आधाराने who ने सुरू होणारे इतर प्रश्न तयार करा, किमान 5. पहा बरं का, यूज द पिक्चर्स म्हणजे हे वरती जे आपण चित्र अभ्यासले यांचा वापर करायचा आहे. टू फ्रेम म्हणजे बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? अदर क्वेश्चन्स, इतर प्रश्न तयार करण्यासाठी. बिगिनिंग विथ हू, प्रश्न कसे तयार करायचे आहेत? हू या शब्दाने सुरू होणारे प्रश्न तयार करायचे आहेत. आणि किती तयार करायचे आहेत? ॲटलिस्ट 5 म्हणजे किमान 5. तुम्ही इथं पाहू शकता एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, which is related to the first picture, who is riding a bicycle. Okay, here as you can see we have discussed these 4 pictures and there were 4 questions below each picture. Here you can see who took the guavas, who bought the flowers, then about these 2 pictures, who drank the milk, who found the ring. हे जे 4 प्रश्न आपण पाहिले, आय थिंक दे आर मोर दॅन इनफ टू गिव ॲन आयडिया टू अस टू फ्रेम मोर क्वेश्चन्स. तर हे 4 प्रश्नांमुळं सुद्धा आपल्याला
चांगल्या पद्धतीने आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीने आपण प्रश्न तयार करायचे आहेत. सो लेट्स talk about the first picture. Here you can see, you can frame the question like this: who is flying in the sky? Who is standing by the road? Talking about the second picture, who is looking at the flowers? All the four persons are looking at the flowers. And after that, in the third picture, you can frame questions like this: who is sleeping near the sofa? Who is sitting on the roof of the house? Like this you have to frame questions 5. Don't stop at 5. I would say you should make questions beginning with who, with these pictures also. You should consider these pictures also to frame questions from you. That will give you more practice and you will improve yourself more and more. Okay. तर आता अशा पद्धतीने आपण या पाठातील सर्व ॲक्टिव्हिटीज पाहिलेल्या आहेत आणि ज्या आपल्याला वहीमध्ये नोंद करायच्या आहेत ती म्हणजे तिसरी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी ही ॲक्टिव्हिटी पुढे काय होईल हे आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे या प्रत्येक चित्राशी संबंधित. त्यानंतर या ठिकाणीसुद्धा व्हॉट विल दे डू, व्हॉट विल सुनील, दाजी काका, दिस वनिता काकू अँड सुंदरा काऊ विल डू वेन इट इज अबाउट टू रेन हे आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे. त्याचबरोबर या चित्रातील हूने विचारलेले प्रश्न यांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. आणि पाचवी जी ॲक्टिव्हिटी होती या ठिकाणी आपल्याला हू या शब्दाने सुरू होणारे 5 प्रश्न कमीत कमी बनवायचे आहेत. विच वी हॅव डिस्कस्ड हिअर आर द बंच ऑफ ॲक्टिव्हिटीज. देर आर मोर दॅन वन टास्क इन ईच ॲक्टिव्हिटी. खरं म्हणजे ज्या कृतींबद्दल आपण चर्चा केली या दोन्ही व्हिडिओंमध्ये तर त्या कृती म्हणजे अनेक कृतींचा समूह असलेल्या अशा कृती होत्या. त्यातील प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये एकापेक्षा जास्त टास्क आहेत. कोणकोणती आहेत बरं? लिसनिंग वॉज देअर, वॉचिंग वॉज देअर, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग या सर्व कृतींचा समूह होता. विच आर द फंडामेंटल्स, बेसिक्स आस्पेक्ट्स ऑफ लँग्वेज लर्निंग की ज्या भाषा विकासाच्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत आणि श्रवण, भाषण, वाचन, लेखन अशा सर्व मूलभूत गोष्टी यामध्ये असल्यामुळं इफ वी प्रॅक्टिस सच ॲक्टिव्हिटीज रेग्युलरली, जर आपण अशा कृतींचा नियमितपणे सराव केला तर इट विल बी सर्टनली हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश अँड ऑल्सो increase our English knowledge. So keep listening, keep speaking, reading and writing. Dare to do it. That will boost your knowledge of English, and for that watch these educational videos on our YouTube channel. Go for it. Watch them again and again. Grow yourself and be better day by day. For that I believe in you. डू यू बिलीव्ह इन यू? माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा स्वतःवर विश्वास आहे का? पहा तर मग बिलीव्ह इन यू अँड गो फॉर इट. ठेवा स्वतःवर विश्वास आणि यश मिळेल हमखास. टेक केअर अँड स्टे ब्लेस्ड. बाय बाय.